नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर तुम्ही मगाच्या व्हिडिओमध्ये बघितलं असं नाही, याच्या अगोदरच्या. तर आम्ही आता घरी आलो आहे. पायलचं ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालं आहे, पण इथंच आमचा स्ट्रगल संपत नाही, कारण अजून एका डोळ्याचं ऑपरेशन आहे. तो पण स्ट्रगल आहे आमच्या जीवनामध्ये. ते ऑपरेशन झाल्यानंतर मग सगळं देव करो, सगळं व्यवस्थित हो, ती कधी आजारी नाही पडो, ही सगळ्यात मोठी माझी इच्छा आहे देवाच्या पुढे. फक्त ती व्यवस्थित असावी. तर आता मी तुम्हाला दाखवते घरामध्ये पसारा. घरात खरंच बाई नसल्यावर घराचा हाल काय होतं ते मला समजतं. मला तर नेहमीच समजतं, कारण मला नेहमीच तिला दवाखान्यात घेऊन जावं लागतं. मी गेले की सगळं घर अस्ताव्यस्त होतं. तरी माझ्या 2 भावजया आहे इथं जवळ राहिलं असल्यामुळं डब्यांचं काय होऊन जातं, कधी एक टाईम ती देते, एक टाईम ही देते. तर आज काय नव्हता कोणी डबा दिला. आज यांनी मसाले भात बनवला होता, पण तो तर बेचव झाला आहे. खाल्ला कसा तरी, जाऊ दे चला. वेळेला नशिबाला म्हणतात ना, वेळेला केळं नशिबाला सीताफळ, असं काहीतरी झालं आहे. तर आता बघा एवढा सगळा पसारा पडला. मी तर सगळं आवरून घेते, सगळं काम करते, सगळं क्लीन करते. पायलच्या डोळ्यात औषध सोडले. पायल त्या घरात झोपली, मी ह्या घरात आहे. तुम्हाला पसारा दाखवते. हे बघा एवढे कपडे धुवायचे आहेत. हा बघा सगळा पसारा, सगळीकडे कपडे, सगळीकडे कपडे. आणि माझं घर छोटंसंच आहे, खूप मोठं नाही आहे. आणि इथं मी बसले बघा, दिसत असं आरशात. मम्मीनी घर आज खूप स्वच्छ केले. आणि आता संध्याकाळच्या 6 वाजले. 6 वाजल्यात. मम्मी आत्ता जस्ट बसली. मम्मी बसली पण नाही अजून, आंघोळ केली मम्मीने. आता आमचं घर छोटं आहे, थोडंसं समजून घ्या. आता आमचं घर छोटं असल्यामुळे तरी पण मी मॅनेज बरोबर करते. एवढे फक्त कपडे घड्या मारून ठेवायचे राहिले, बाकी सगळं क्लीन झालंय. गॅसपाशी नो जाणे. हिला गॅस कशी यायचं नाही, तर मी गॅस बंद केलाय, येऊ शकते. तर मी गॅस बंद केलाय. मस्त असं चहा बनवलाय, गरमागरम चहा या प्यायला. आता जरा कंटाळा आलाय. सकाळपासून मी आले 1 वाजल्यापासून मम्मी घरातली कामं करते. आता जस्ट चहा पिऊन आता जरा बस म्हटलं. चहा प्यायचा, मग बसायचं थोड्या वेळ, थोडा आराम करते आता जरा वेळ. संध्याकाळचा स्वयंपाक. हे बघा मम्मीने भांडे घासले, सगळे रॅकचे भांडे वगैरे घासले, सगळं स्वच्छ केले मम्मीने. आल्याला बघायचा होता पसारा किती होता. दाखवलं होतं मी आल्यावर, तरी पण एवढं इकडचं दाखवलं नव्हतं. तरी चहा चहा प्यायला. चहा बघा मी किती घेतला आज. एवढा 3 कप एवढा चहा मला तिथं 30 रुपयाला मिळत होता. पण आपण एवढा चहा पित नाही ना. चहा भूक लागली आता, पहिलं खाते. माझ्या आवडीचं आहे, मी खाणार. जिमजम घे. त्या दिवशी हॉस्पिटलवरून आल्यानंतर आम्ही 4 दिवसांनी मी व्हिडिओ पायलने शूट केलं आहे. तर आज सकाळी सकाळी आमच्या आहोंनी गाणं लावलं होतं, गोडे गोरे मुकडे पे, गोडे गोडेच म्हणते, गोरे गोरे मुकडे पे, काला काला चष्मा. आता व्हिडिओला इथं कॉपीराईट येईल म्हणून मला व्हॉइस ओव्हर तर घ्यावाच लागणार, म्हणून म्हटलं चला व्हॉइस ओव्हर घेऊया. तर इथं या दोघांचं काहीतरी चाललं होतं. माझा आतमध्ये चालला होता स्वयंपाक. तर आज सकाळी सकाळी मला यांना पण डबा द्यायला लागतो, त्यामुळं मी बनवलं होतं स्वयंपाक. मसूरची भाजी, पायलांडी तळली होती, नंतर थोड्याशा भाकरी केल्या, भाजी पण केली, भेंडी पण केली, चपाती पण केली होती. आज खूप सारं काम होतं. तर हिचा इकडं चालला होता डान्स. मला हिला असं आनंदी बघितल्यावर खूप भारी वाटतं. खूप भारी वाटतं. आणि हिला डान्स करण्याची खूप खूप आवड आहे. ती खूप टॅलेंटेड आहे डान्स करण्याच्या बाबतीत. तिला डान्स करायला खूप येतो पण छान, आणि आवडतो पण. तर हे कुठंही जावं गाणं लागलं की तिचं चालू असतं. मग ही पण म्हणत होती, चला गोरे गोरे मुकडे पे, काला काला चष्मा. तर हा गाणं चालू असल्यामुळं तिला मस्त चालू होतं तिचं डान्स वगैरे. तर तुम्ही सगळेजण खूप छान सपोर्ट करता. आणि हा बघा तिचा आनंदी व्हिडिओ. नेहमी असं काही दुःखातच नको वाटतं, दुःखात बघायला मला पण नको वाटतं. देव करो तिला कधीच कुठला आजार येऊ नये आता. आणि नेहमीच आजारी पडते, त्यामुळं आम्हा सगळ्यांना घरातल्यांना चिंता असते. असे हसत खेळत राहिली तर मग काही नाही, ते सुखी राहावी ही सगळ्यात मोठी आमची सगळ्याची इच्छा असते. तर इथं दुसरं पण गाणं चालू झालं, दुसरा पण तिचा डान्स सुरू झाला. तिच्या पप्पांना पण व्हिडिओमध्ये घेते, म्हणते चला आपण डान्स करू. ते म्हणजे नको बाबा तूच कर, मला काम आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी तिच्या हॉस्पिटलच्या सगळ्या व्हिडिओला खूप सपोर्ट केला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि खूप खूप चांगले चांगले कमेंट केले. जगात खूप चांगली लोक आहेत, या व्हिडिओमधून मला समजलं. असेच तुम्हाला छान छान ब्लॉग बघायला मिळतील. इथून पुढेच्या पण येणाऱ्या व्हिडिओला सपोर्ट करा. आणि पायलचं दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन पण लवकरात लवकर व्हावं ही सगळ्यात मोठी इच्छा आहे आता.
आता ती निरोगी राहावी आणि व्यवस्थित व्हावं. तिचे सगळे औषधं गोळ्या सगळे व्यवस्थित चालू आहे. वेळेवर ड्रॉप सोडणे, तिची काळजी पण मी घेतच असते. चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चला, बाय.